आखातमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता देशासह राज्यातही जाणवू लागला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. घरगुती गॅस सिलेंडरची उपलब्धता सध्या असली तरी पुरवठा विस्कळीत होत असल्याने कोपरगाव मतदारसंघात अनेक ठिकाणी नागरिकांकडून गॅस एजन्सी विरोधात तक्रारीचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी गुरुवारी कोपरगाव तहसील कार्यालयात गॅस टंचाई संदर्भात तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीला तहसीलदार महेश सावंत, पुरवठा अधिकारी अमोल फोपसे, भारत गॅस व HP गॅस एजन्सीचे संचालक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आमदार काळे यांनी स्पष्ट सूचना देत गॅस ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, एजन्सींनी पारदर्शकता ठेवून वेळेवर वितरण करावे, आपले फोन चालू ठेवा आणि नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे अशा सूचना केल्या. तसेच प्रशासन आणि गॅस वितरकांनी समन्वय ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी असेही त्यांनी सांगितले. दरम्यान गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन आवश्यक उपाययोजना करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. कोपरगाव मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत आपल्या देशामध्ये जी काही गॅसच्या बाबतीमधली युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कोपरगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आणि काय अडचणी आहे हे घेण्यासाठी या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली होती. जे काही कंपनीचे एजन्सीज आहे, गॅस पुरवठा करणारे यांचे प्रतिनिधी आणि सर्व ते लोक आलेले होते. जे आपल्यासारखे काही पत्रकारांच्या अडचणी होत्या त्याप्रमाणे नागरिकांच्या अडचणी आपल्यापर्यंत ज्या आल्या आपण त्या मांडून जे काही त्यांनी कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, कारण शेवटी लोकांमध्ये घबराटीचं वातावरण आहेच का आपल्याला गॅस मिळणार का नाही मिळणार. शेवटी ज्यांचं घर छोटं आहे तिथं चूल पेटवायची वेळ आली तर ते परिस्थिती होणार नाही. त्याच्यामुळं या सगळ्या परिस्थितीमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून स्वाभाविक आहे लोकांनी जास्तीचं बुकिंग करणं असेल तर त्याच्यामुळं त्यांना उत्तर देत असताना, त्यांच्याशी संवाद साधत असताना आपण एजन्सीचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांनी शांततेच्या मार्गाने किंवा त्यांचं समाधान करावं. जरी आपल्याला लगेच उत्तर देता येत नसेल, माहिती घेऊन सांगतो आणि व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना त्यांना केलेल्या आहे. आणि रिसेप्शनिस्ट ठेवून ज्या काही अनेक तहसीलदार साहेब असतील, कंपनीचे प्रतिनिधी असतील, जे काही अधिकारी नगर जिल्ह्याच्या ठिकाणी बसतात किंवा अजून कोणी असतील, त्या अनेक लोकांना खूप फोन चालू आहे. तर याचा थोडासा भार एजन्सीच्या लोकांनी त्या ठिकाणी घेऊन योग्य उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. लँडलाईन ते बाजूला न ठेवता लोकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण कोणतरी एक माणसाला तिथं व्यक्तीला तिथं रिक्रूट करून त्याच्यावरती जबाबदारी फिक्स केली पाहिजे. त्यांनी ती नोंद केली पाहिजे, कोणाही फोन केला त्याची काय अडचण आहे, त्याचा मोबाईल नंबर काय, अशा सगळ्या गोष्टीची नोंद त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि इन जनरल जे काही डिलिव्हरी बॉयज प्रत्येक ग्राहकाच्या संपर्कात आहे त्यांना देखील आपले फोन चालू ठेवा. फोन चालू असताना जर उचलता येत नसेल तर कॉल बॅक करा, अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिलेल्या आहे. तसेच अवकाळी जो काही पाऊस गेल्या काही दिवसांपासून चालू आहे त्याचं काही नुकसान असेल त्याचे पंचनामे असतील. आता युद्धामुळं जे काही रॉ मटेरियल खताचं आपल्या मिडल ईस्ट मधून येतंय तर त्याचं पुढं कसं असणार आहे, खरीपाचं पीक जे आहे ते कसं आणणार. आता रब्बी तर बऱ्यापैकी आता सोंगण्या चालू होत्या, त्यामुळे खताचा त्यांचा विषय नाही, पण पुढचं भविष्य कसं असणार आहे शेतीचं हे देखील महत्वाचा विषय असणार आहे. त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेण्यात येईल. अशा सर्व काही गोष्टींचा त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी ही मीटिंग आयोजित केली होती. योग्य काम करून लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन किंवा भीती राहणार नाही यासाठी सगळेच जण प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.